कारण बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालेला आहे। संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉलद्वारे दाखवलाय। एकदा नाही तर तब्बल 4 वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केला असल्याचं समोर आलंय। मोकारपंथी या ग्रुपवर व्हिडिओ कॉल झाला आणि हा व्हिडिओ कॉल करणारा कृष्णा आंधळे हा आरोपीच आहे। कृष्णा आंधळेने 4 वेळा व्हिडिओ कॉल केलेला होता आणि या 4 वेळा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपूर्ण फुटेज जे संपूर्ण जे हत्या आहे ती यावेळेस दाखवण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या कॉलचे आता डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले। 9 डिसेंबरला 5:44 17 सेकंदांसाठी व्हिडिओ कॉल झालाय। दुसरा व्हिडिओ कॉल 9 डिसेंबरला 5:16 आणि 45 सेकंदांनी पुन्हा 17 सेकंदांसाठी झालेला आहे। तिसरा व्हिडिओ कॉल 9 डिसेंबरलाच 5:19 2 मिनिट 3 सेकंदांसाठी हा व्हिडिओ कॉल होता। चौथा व्हिडिओ कॉल देखील 9 डिसेंबरला 5:26 आणि 20 सेकंदांनी 2 मिनिट 44 सेकंदांसाठी झालेला आहे।